असे काही स्किन डिझीजेस याच्याबद्दल बोलूया, की पूर्वी त्याला एवढी ट्रीटमेंट अवेलेबल नव्हती. म्हणजे आणि आता जी नवीन उपचार पद्धती झालेली आहे, म्हणजे मोस्टली एव्हरीथिंग इज ट्रीटेबल, नाही का? हो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता आपण एखाद्या गरमीच्या ठिकाणी गेलो, खूप घाम आला किंवा कपड्यांमध्ये असं फ्रिक्शन, घर्षण होतं, इरिटेशन होतं. मग अशा वेळेला एक लालसर चट्टे उमटतात बघ, खूप खाज येते. म्हणजे कॉमनली आपण ज्याला म्हणतो फंगल इन्फेक्शन झालंय किंवा स्विमिंगला कधी-कधी गेलं, एकाचे कपडे दुसऱ्यानी वापरले की. बरोबर. तर अशा वेळेला ह्या फंगल इन्फेक्शन, कारण त्याचं वारंवार पण होत राहतं ना कधी-कधी. तर त्याची ट्रीटमेंट काय आहे आणि बऱ्याचदा ते परत-परत होतं, तर ते कसं थांबवायचं? तर तू बरोबर म्हणालीस, की ह्या उन्हाळ्यात जेव्हा घाम खूप फुटतो, आपल्याकडे ऊन कडक असते, टाईट कपडे असतात आणि खाज सुटते. जास्त करून आपल्याला आर्मपिट्स, अवघड ठिकाणी खाज आणि मग आपण खाजवतो आणि नंतर एक दिवस दिसते, की तिकडे रिंगसारखे वर्तुळं आली असतात आणि खूप खाजतात. तर हे हे फंगल इन्फेक्शन ह्या सीझनमध्ये अतिशय कॉमन आहे. आणि तू म्हटल्याप्रमाणे त्याची ही कारणे आहेत, की कुठून तरी इन्फेक्शन होते, ते नखात राहते. आपण इथे खाजवलं आणि त्याच नखाने दुसरीकडे खाजवलं, की ते इन्फेक्शन एका भागातून दुसऱ्या भागात जाते. आणि आपल्याला इतकी खाज सुटते, की ती असह्य होते. आपण बाहेर असतो, आपल्याला खाजवताही येत नाही आणि मग फार त्रास होतो. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो ह्या फंगल इन्फेक्शनचा? अशा वेळेला 2 गोष्टी करू शकतो, की आपण जे कपडे घालतो, ते सैल कॉटनचे घातले पाहिजेत, ज्याच्यामध्ये हवा खेळती राहते. कारण फंगस ही टाईट कपडे, घाम, फ्रिक्शन ह्यामुळे वाढत जाते. त्यामुळे लूज कॉटन क्लोथ्स, थंड पाण्याची शक्यतो अंघोळ आणि उन्हात जाताना सावलीतून चाललं तर हे फंगल इन्फेक्शनचं प्रमाण कमी होऊ शकते. आता ह्याच्यावर ट्रीटमेंट तर अनेक आहेत. एक म्हणजे आपल्याला छोट्या प्रमाणात वर्तुळं असली तर आपण मलम देऊ शकतो. बरेच क्रीम्स आहेत जे दिवसातून 2दा, काही वेळेला 3दा लावायचे असतात. आणि ते लावताना एक पद्धत असते. जिकडे ती इन्फेक्शन संपते त्याच्या 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर बाहेरून ते क्रीम लावून तुम्ही आत गोल फिरवायचं असते. चोळायचं का म्हणजे ते? चोळायचं हलक्या हाताने आणि ॲटलिस्ट ते 10 ते 15 वेळा चोळलं तरच तो मलम आत जातो. असं करून सोडलं तर तो नाही जात. आणि असं तुम्ही दिवसातून साधारण 3 वेळा तो मलम लावला तर ती फंगसचं प्रमाण कमी होतं. पण समजा फंगल इन्फेक्शन पूर्ण बॉडीवर असलं तर मलम लावणं शक्य नसतं. तर अशा वेळेला आम्ही गोळ्या देतो आणि त्या गोळ्यांचा कोर्स 2 आठवड्याचा असतो. कधी-कधी त्या पेशंटला डायबिटीज असलं, कारण तो ओबीज असला, जाडा असला किंवा अजून काय त्रास असला, तर हे जो कोर्स असतो तो आपण 2 आठवड्याच्या ऐवजी 4 आठवडे वाढवून देऊ शकतो. त्याच्याने पूर्णपणे फंगल इन्फेक्शन बरं होते. दुसरं म्हणजे आपण पावडर्स असतात, डस्टिंग पावडर, घाम, फ्रिक्शन कमी करायला अँटी फंगल पावडर्स की फंगल पावडर्स साध्या, त्या तुम्ही घातल्या तर ते फ्रिक्शन कमी होतं आणि त्याचं प्रमाण कमी होतं. आता ती फंगस निघून गेली आणि आपण काय करतो, मलम बंद करतो. पण एक ध्यानात ठेवा, की तुमचं फंगल इन्फेक्शन जे वरच्या स्किनवर आहे ते गेलेलं आहे. पण आतमध्ये, कारण आपल्या स्किनमध्ये लेयर्स आहेत, ते आतमधले इन्फेक्शन जायला 6 ते 8 आठवडे लागतात. म्हणून मग ते परत-परत येत राहतं. वरचं इन्फेक्शन तुमचं 2 आठवड्यात बरं होतं आणि आपण काय करतो, मलम बंद करतो. आणि मग कॉमन कंप्लेंट, अहो मी लावला मलम, बरं झालं आणि परत आलं. तर आम्ही त्यांना सजेस्ट करतो, की आतल्या लेयर्समधली फंगस वर यायला परत 2-3 आठवडे अजून एक्स्ट्रा, वरून बरं झालेलं असलं तरी तो मलम तुम्ही चालू ठेवला पाहिजे. मग अशा वेळेला गोळ्या घेतल्या तर लवकर होतं का? गोळ्या आणि स्किनचं हे कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. पण कधी-कधी आता गोळ्या ज्या असतात त्या ॲब्झॉर्प्शनवर असतात. त्या साईटवर पोचत नाही. पण मलम नक्कीच पोचू शकतो. तर लोकल केअर जेवढी तुम्ही चांगली कराल तेवढं तुमचं फंगल इन्फेक्शन बरं होते. टाईट कपडे, कॉटन घाला किंवा जीन्स. कधी-कधी काय होतं, की जीन्स आपण कंटिन्युअस न धुता मुलं घालतात कॉलेजमध्ये जाताना आणि मग ती जांघेमध्ये फंगस राहते. तर जसं आपण त्वचेला बरं करतो, तसं कपड्यांची ट्रीटमेंट करावी लागते. ते कपडे गरम पाण्यातून काढायचे, उन्हामध्ये सुकवायचे, उलटे करून इस्त्री फिरवायची, तर ती फंगस पण निघून जाते.
त्याच्यावर पण ती फंगस वाढते. नाहीतर तेच कपडे तुम्ही घातले तर काय होईल, तुमच्या स्किनवरची फंगस बरी झाली पण ती परत येऊ शकते. तर ही काळजी अतिशय महत्त्वाची आहे घेण्याची, की कपड्यांची ट्रीटमेंट पण करावी लागते. पण नुसते कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवून ते फंगस जात नाही? किंवा तो फंगस असलेले कपडे दुसऱ्या कपड्यांबरोबर धुवायचे नसतात, कारण मग ते इन्फेक्शन होते ना, इनडायरेक्टली इन्फेक्शन पण एका वॉशमध्ये ते नाही कपड्यांवरचा फंगस जात नाही. नाही जात. कारण आपण ते घामानी ते आत रुतून बसलेले असतात आणि जिकडे मॉइश्चर असते ना, तिकडे ती फंगस ग्रो होते. म्हणून ड्राय हीट, इस्त्रीची ड्राय हीट असते त्यांनी ती फंगस मरते. जिकडे मॉइस्ट असते, जिकडे दमटपणा असतो, आपण बघतो आपण जेवण ठेवतो, दमट झालं, पावाला बुरशी आली, तसंच स्किनचं असते. दमटपणा कुठे असतो, आर्मपिट्समध्ये असतो, ग्रॉइन्समध्ये असतो, तिकडे ती फंगस ग्रो होते. आणि म्हणून कपडे कधी पावसात ओले घालू नये. ओले कपडे पावसात घातले की फंगस होते. गरमीत का फंगस होते? घाम येतो. थंडीत फक्त कदाचित त्या फंगसपासून राहत मिळते, पण अदरवाईज दमट कपडे घातले की फंगस ग्रो होणार. म्हणून इस्त्री उलटे करून आतून जिकडे सीम्स आहेत, जिकडे जे शिलाई ओलं असते, राहतं आणि तिकडे. हां, शिलाई, तिकडे कडक इस्त्री मारायची. फंगस छू. आणि मला एक सांगते, नखांना काही Yes. काही वेळ अशी जाड होतात आणि अगदी. क्रॉनिक त्यांना हो, अगदी ते बरोबर कधी बोलली. बरं होत नाही. दुसरं एक कारण फंगस का परत येते, तू बरोबर बोलली. हे नखामध्ये तू म्हणतेस ना, ती फंगस असते आणि ह्याला मी म्हणते स्टोअर हाऊस ऑफ फंगस. स्टोअर हाऊस का? बॉडीची फंगस तुमची 2, 3, 5-6 आठवड्यात बरी होते, पण नेल्सची फंगस आपल्याला ट्रीटमेंट 6 महिने घ्यावी लागते. आणि ती अशी मोठी अशी फुगलेली असतात. हं. आणि नेल्सचं ग्रोथ जी असते ना, ते आपले हे नेल्स पूर्ण ग्रो व्हायला तेवढा वेळ लागतो. त्यामुळे फंगस नेल्सची ट्रीटमेंट करायला आपल्याला खूप कालावधी लागतो. आणि तुम्ही स्किनची फंगस ट्रीटमेंट केली पण नखं सोडून दिली, तर त्या स्टोअर हाऊसमधून परत फंगस तुमच्या स्किनवर येते. आणि ही अनेक कारणात की आपण रिकरंट फंगस होते. आणि बऱ्याचदा ना अशी काही ऑइंटमेंट्स बाजारात मिळतात बघ, की ज्याच्यामध्ये फंगल पण आहे, बॅक्टेरियल पण आहे, स्टिरॉइड पण आहे. म्हणजे काही नाही तर ते केमिस्टकडनं आणून लावून टाकतात. तर ते योग्य आहे का गं? ते अजिबात योग्य नाही. ते कसं ना, आपण असं म्हणतो की मल्टीपर्पज थेरपी. एका मलमध्ये 4 गोष्टी आहेत. कुठला तरी एक लागतो, पण दुसरा त्याला वाढवतो. म्हणजे आता अँटीफंगल असेल, स्टिरॉइड असेल, अँटीबॅक्टेरियल असेल. पण जो स्टिरॉइड क्रीम असतो ना, तो फंगसला काय करतो माहिती आहे का? तात्पुरतं तो दाबून ठेवतो. फंगस गेलेली नसते, फक्त तो दाबतो. आणि ॲज तो मलम तुम्ही बंद केला की ती ग्रो होऊन दुप्पट रीतीने बाहेर येते. तर ते टेम्पररी आहे. मग ते सेम सांगतात, आम्ही हा मलम लावला, बरं झालं, परत आलं. तर मिक्सचर क्रीम्स कधी लावू नये. प्युअर क्रीम्स, अँटीफंगल क्रीम्स लावा. त्याच्यात दुसरे क्रीम्स मिक्स करू नका. म्हणजे रेडीमेड मिळतात ते नाही लावायचे. आणि मग ह्यांचा साबण पण आपण जेव्हा म्हणतो ना, की तुम्ही तुमचा साबण जरा वेगळा ठेवा. आणि तोच साबण तुम्ही तुमच्या फ्रेंड्स म्हणजे घरातल्या लोकांना वापरला तर कदाचित त्यांना पण फंगस होऊ शकते. त्यामुळे तुमचा साबण अशा वेळेला वेगळा ठेवा. कपडे गरम पाण्यातून काढा, उन्हात सुकवा, इस्त्री करा, ट्रीटमेंट बरोबर घ्या. फंगस पूर्णपणे जाऊ शकते. पण रिकरंट फंगसला एल्डरलीमध्ये वजन कमी करा, डायबिटीज चेक करा, ह्या गोष्टी बघाव्या लागतात. कधी कधी लोक दुसऱ्या कारणांसाठी स्टिरॉइड्सवर असतात. इम्युनिटी कमी असते. इम्युनिटी कमी असली की ती फंगस वारंवार होते. तर ह्या गोष्टीची काळजी घेतली तर फंगस निघून जाते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.